तर बातम्यांचा हा सुपरफास्ट आढावा पूर्ण झालाय आणि आता काही बातम्या सविस्तरपणे पाहूयात। शेगावच्या संत गजानन महाराजांचा आज 146वा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होतोय। मोठ्या संख्येने भाविक शेगावमध्ये दाखल झाले, तर 700हून अधिक पालख्या सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। गणेश सोलंकी आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत या ठिकाणाहून। गणेश, भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसतोय, प्रचंड गर्दी दिसतेय। नक्कीच निकिता, आज गजानन महाराजांचा 146वा प्रकट दिन सोहळा आहे आणि कालपासनं या संतनगरी शेगावमध्ये भाविकांची मोठी रेलचल या ठिकाणी पाहायला मिळते। भाविकांची मोठी मांदियाळी या ठिकाणी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी कालपासनं या ठिकाणी आलेली आहे। जवळपास 700च्या वरती ज्या भजनी दिंड्या आहेत त्या राज्यभरातून या ठिकाणी आलेल्या आहेत। राज्यभरातून नव्हे तर देशभरातून भाविक जे आहेत ते कालपासनं गजानन महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जवळपास 5 तासांच्या वरती जो अवधी जो आहे तो महाराजांच्या समाधी दर्शनासाठी लागत आहे, तर 1 तासाच्या वरती अवधी जो आहे तो या ठिकाणी मुखदर्शनासाठी लागत आहे। लाखो भाविक जे आहेत ते गजानन महाराजांच्या दर्शनासाठी संतनगरी शेगावमध्ये दाखल झालेले आहेत। लहान मोठे थोर वृद्ध महिला पुरुष या ठिकाणी सर्व जे राज्यभरातून नव्हे तर देशभरातून या ठिकाणी भाविक जे आहेत ते दर्शनासाठी आलेले आहेत। अतिशय आनंदाचं वातावरण, भक्तिमय वातावरण या ठिकाणी गजानन महाराजांच्या संतनगरीमध्ये या ठिकाणी आहे। गेल्या आठवड्याभरापासून संतनगरी शेगावमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत। आज 10 वाजता या ठिकाणी मंदिरामध्ये पूर्णावती होणार आहे, तर 12 वाजता कीर्तनसुद्धा होणार आहे आणि 4 वाजता गजानन महाराजांचा या ठिकाणी परिक्रमा असतो, पालखी सोहळा असतो आणि तो पालखी सोहळा हा डोळ्याची पारणं फिरणारा असतो। लाखो भाविक हा सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी थांबत असतात आणि भजनी दिंड्यासुद्धा या ठिकाणी विद्यार्थी असेल, मोठे भाविक असतील, हे पालखी सोहळ्यामध्ये या ठिकाणी समाविष्ट होत असतात। अतिशय हा सुंदर आणि आकर्षक असा पालखी सोहळा या ठिकाणी असतो। दिवसभरातल्या या सर्व कार्यक्रमांविषयी जाणून घेत राहणार आहोत गणेश। तुर्तास धन्यवाद।